हमारा विश्वास संकटे पाये हमारा विश्वास सर्वभावी दास ढालो जानता ते माते हित करती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी कागलिया मदत वाहतील करिये भागलिया मद वाहतील करिये शांतियाने जोडे सर्व सुख शांतियाने जोडे सर्व एकी माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवी ना आवडी तुका म्हणे शेष सेवी ना आवडी वचन न मोडी बोलिले ते माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी विठ्ठल संताचे हे पाये हा माझा विश्वास संताचे हे पाये हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा ते माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करो निवृत्ति बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची या कुंदेंदु तुषार हार धवला या सुप्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निश्चेत दाट्यापा नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं संताचे हे पाये हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा ते माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमाचं कारण काय बिना कारणाशिवाय कार्य होत नाही कार्य आहे कारणच नाही मुलगा आहे बापच नाही असं होईल का कधी म्हणून या ठिकाणी काय कारणाचा काय शोध करायला पाहिजे या ठिकाणी आहे का नाही या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह जो आरंभ झालेला आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचं कारण काय आहे तर या ठिकाणी या हरिनाम सप्ताहाचं कारण म्हणजे सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काय हा कार्यक्रम काय चालू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी काय कीर्तनाची सेवा मिळाली आहे हे मोठं माझं भाग्य समजतो व भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाई सद्गुरू बाळकृष्ण महाराज मोठे सद्गुरू होऊन गेले संत होऊन गेले कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये अध्ययन करीत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची राहण्याची कोणत्याही प्रकारची काय त्यांनी काय त्या ठिकाणी चिंता केली नाही आणि असं त्यांनी काय त्या ठिकाणी अध्ययन केलं आणि अध्ययन करून ते काय सद्गुरू झाले सद्गुरू कशाला म्हणतात तद्विज्ञानार्थम सद्गुरुमेवावगत्य श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम त्याला काय सद्गुरू म्हणलं जातं ते काय श्रोत्री पाहिजे ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि दयाळू पाहिजे त्याला म्हणतात काय सद्गुरू म्हणतात
आणि ते सद्गुरूची उपमा काय त्यांना दिलेली आहे. श्रोत्रिय म्हणजे जे काही अध्ययन करणारे विद्यार्थी असतात त्यांचं शंक्याचं काय आपल्याला निरसन करता आलं पाहिजे, त्याला श्रोत्रिय म्हणलं पाहिजे, त्याला श्रोत्रिय म्हणतात. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे का ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी काय निष्ठा असते. आणि दयाळू म्हणजे का सर्व वर्गात दया करणार. फिरत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या सद्गुरू बाळकृष्ण महाराज ते काय मोठे या ठिकाणी संत होऊन गेलेले आहेत. आणि संत त्यांचे काय पुण्यतिथी निमित्त का या ठिकाणी का हा कार्यक्रम काय 3 दिवस झालेले आणि 4थ्या दिवशी काय मला या ठिकाणी का कीर्तनाची सेवा मिळालेली आहे. मी माझं मोठं काय भाग्य समजतो. विठ्ठल आणि त्यांच्याच अनुसार मी या ठिकाणी का अभंग घेतला. ते संत होते, सद्गुरू बी होते. असे ते सद्गुरू संत आहेत त्यांच्यावर काय विश्वास ठेवावा असं तुकाराम महाराजाचा हा काय 4 चरणाचा काय अभंग मी या ठिकाणी घेतलेला आहे. कारण संतावर विश्वास ठेवला तर तुमचं काय हे कल्याणच होणार. आणि त्यांचे दात झाले तरी तुमचं काय कल्याणच होणार, दुसरं काय अकल्याण होणार नाही. म्हणून काय तुकाराम महाराज म्हणतात मी काय संतावर काय विश्वास ठेवला आणि त्यांचे दात बी झालं. कारण विश्वास हा संसारामध्ये जे काय नवरा बायको असतात त्यांनी जर आपसमध्ये एकमेकावर जर विश्वास ठेवला तर त्यांचा संसार का सुरळीत चालतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही आणि पुन्हा काय सांसारिक सुख का भोगण्याकरता मिळतो. त्याचप्रमाणे मालक आणि काय नोकर हे मालक आणि मालकाचा नोकरावर आणि नोकराचा मालकावर जर विश्वास असला तर त्यांचा व्यापार काय सुरळीत चालतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही आणि त्यांना काय सांसारिक काय सुख काय त्यांना काय भोगण्याकरता काय प्राप्त होतं. त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा काय एकमेकावर जर विश्वास असला, गुरुचा शिष्यावर शिष्याचा गुरुवर विश्वास असला तर त्यांना काय पारमार्थिक सुख प्राप्त होतं. भोगेता एकमेकावर असला, शिष्याचा गुरुवर आणि गुरुचा शिष्यावर असला तर त्यांना काय पारमार्थिक सुख प्राप्त होतं. आणि त्या पारमार्थिक सुखामध्ये काय रग झाले नंतर त्यांना देहाची सुद्धा काय भान राहत नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाचे तर असं त्याचं एकावर एक प्रकारे विश्वास ठेवला तर त्यांना काय त्यांचा व्यवहार काय सुरळीत चालतो. त्याचप्रमाणे संतावर जर विश्वास ठेवला तर त्यांना स्त्री पुत्र धनापासून काय सांसारिक सुख मिळतं आणि त्याचप्रमाणे काय पारमार्थिक बी सुख मिळतं. कारण सांसारिक सुखापेक्षा काय पारमार्थिक सुख काय सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. सांसारिक सुख हे क्षणाक्षणाला नाश पावणार आहे आणि पारमार्थिक सुख हे 3 काळामध्ये त्याचा बाद होत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्याच्यावर विश्वास ठेवायचा तो बी योग्य पाहिजे. दोन्ही
काय योग्य पाहिजे तरच तुमचा काय तुम्हाला काय तुमचा व्यवहार सुरळीत चालेल आणि एकमेकावर जर एकमेकाचा विश्वास नसला तर तुमचा काय हे व्यवहार काय सुरळीत चालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. एक वाहक चिखलामध्ये फसला होता. त्या फसल्यामुळे त्या रस्त्याने कोणीच पाहून जात नव्हता. कारण वाघ असल्यानंतर वाघाच्या समोरून कोणी जाईल का? हो हिंमत आहे का कोणाची जाण्याची? त्या रस्त्याने कोणीच जात नव्हता. पण एक कोल्हा त्या रस्त्याने चालला. चालल्यानंतर त्या वाघोबाने म्हटलं, कोल्हे दादा, अरे मी 3 दिवसापासून चिखलामध्ये फसलेलो आहे. माझं पोट एकदम खाली गेलेलं आहे. तुझे माझ्यावर फार उपकार होते. मला जर तुला काय मला वर काढत. त्या कोल्ह्याला दया आली आणि त्याला का हात देऊन वर काढत. वर काढल्यानंतर तो कोल्हा जाऊ लागला. वाघ मला, अरे थोडं थांब, आपण दोघं गोष्टी करू जरा थोड्या नंतर मग काय तू. तर त्या ठिकाणी तो वाघ म्हणतो, अरे मी 3 दिवसापासून उपाशी आहे. माझ्या पोटामध्ये काहीच नाही. तुला जर खाल्लं तर तुझ्या माझ्यावर फार उपकार होतील. वाघे उपदेश विदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला. खाला तर तुझे माझ्यावर काय फार उपकार होतील. तो कोल्हा फार हुशार होता. तो म्हणाला, तुम्ही कसे फसले मला दाखवा तुम्ही पुन्हा एकदा. मग मी मला खाऊन टाका. त्याला वाटलं बरं याचा विश्वास आहे माझ्यावर. मग पुन्हा फासला. कोल्हा म्हणला की राम राम. विश्वास ठेवणारा काय पाहिजे? योग्य पाहिजे. आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायचा तो बी कसा पाहिजे? योग्य पाहिजे. कर्ण त्याने द्रोणाचार्याकडे शस्त्रास्त्र विद्या शिकले आणि नंतर त्याला ब्रह्मास्त्र विद्या शिकण्याची इच्छा होते. पण द्रोणाचार्याने सांगितलं की तू ब्राह्मण नाही, तू क्षत्रियाला बी काय ब्रह्मास्त्र विद्या शिकवत नाही. मग तो परशुरामाकडे गेला आणि परशुरामाला सांगितलं की मी काय ब्राह्मण आहे, मला तुम्ही काय ब्रह्मास्त्र विद्या शिकवा. परशुरामाने काय त्याला ती ब्रह्मास्त्र विद्या शिकवली. आणि शिकवल्यानंतर एक दिवस कर्ण हा खाली बसला आणि परशुराम त्याच्या मांडीवर का डोकं देऊन का झोपले. त्या ठिकाणी हा कोणाच्या मंत्राने झाला होता? कर्ण सूर्याच्या मंत्राने झाला होता. आणि अर्जुन कोणाच्या मंत्राने झाला होता? इंद्राच्या मंत्राने झाला होता. इंद्राने लगेच भुंगावून मानीला काय छिद्र पाडलं. छिद्र पाडल्यानंतर काय रक्त वाहू लागलं. ते परशुरामाच्या खाली गेल्यानंतर ते थंड लागलं. परशुरामजी उठले. अरे एवढा रक्ताचा प्रभाव झाला तरी तो मांडी सुद्धा हलायला नाही. म्हणजे हा काय ब्राह्मण नाही, हा काय क्षत्रिय आहे. त्याला शाप दिला, तुला आईच्या कामाला तुझी विद्या काय तुला काय धोका देणार. पण त्याला काय युद्धामध्ये त्याचा काय पराजय झाला. म्हणजे काय विश्वास ठेवणारा बी काय योग्य पाहिजे आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायचा तो बी योग्य पाहिजे. विठ्ठल तुकाराम महाराज सुद्धा काय योग्य होते. आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा ते
बी योग्य होते, कारण योग्य असला तरच त्यांच्यावर काय विश्वास ठेवला जातो, योग्य नसला तर त्यांच्यावर काय विश्वास ठेवला जात नाही. कारण तुकाराम महाराज योग्य कसे होते? प्रपंच रचनाय सर्व भोगुनी त्यागिली, अनुतापाचे द्वारी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगतीनी दावली, अहम ममता दाविनी काय देह बुद्धी काय हविली, असे काय तुकाराम महाराज वैराग्याचे काय शिरोमणी होते. त्याचप्रमाणे परोपकारी बी होते. ते कुठून आले होते? आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी आवयाची कारणासी, वैकुंठवासी आवयाची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आवयाची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आवयाची वैकुंठातून मूर्ती लोकांमध्ये कशासाठी आले? उपकारासाठी,
पुन्हा आले तर अंतकरणात काय दया धारून करून आले. तुरक हे जनन देखवे देवला येतो कळवला म्हणून येतो हिताचा कळवला हाती परती म्हणून का. पुन्हा ते कसे होते भगवंताच्या नामामध्ये काय एकदम रथ होते. तेती संत ज्यांचा हेच विठ्ठली त्या भगवंताच्या नामामध्ये काय ते एकदम रथ होऊन गेले. त्यांना देहाची सुद्धा काय खबर राहिली नाही. खेळीलाची सुद्धा खबर नव्हती. देहे दावो अथवा रावो पांडुरंगी धड भाऊ माझी मग झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे तुकाराम महाराज काय योग्य होते. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय योग्य होते. ज्ञानराज माझी योग्य देणे निगम वल्ली प्रकट केली. ज्ञानेश्वर महाराज अष्टांग योगी होते, ज्ञान योगी होते, भक्ती योगी होते, त्याचप्रमाणे कर्म योगी होते आणि त्याचप्रमाणे का वैष्णव योगी होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैकुंठ
ज्ञान्याचा राजा गुरु महाराज ज्ञानदेव तुम्हारे किंवा ज्ञानियाचा शिरोमणी ज्ञानियाचा शिरोमणी मत्स्य तो का पूज साई चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकामणी ज्ञानोबा माझा ज्ञानियाचा शिरोमणी ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी माझे मनीची आवडी 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 पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले कर्मयोगी होते जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांगितली असे 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 असणारे योग्य ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यावर अंगुली निर्देशन करतात की मी त्यांच्या पायावर त्यांच्यावर काय विश्वास ठेवतो आणि यांचा काय दास होतो असं काय पहिल्या चरणामध्ये संतजी पायी हा माझा विश्वास संताजी पायी हा माझा विश्वास संताजी पायी हा माझा विश्वास संताजी पायी हा माझा विश्वास
तुकाराम महाराज म्हणतात की सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांच्यावर मी काही विश्वास ठेवला आहे, परंतु विश्वास ठेवणारा विकास पक्का पाहिजे तरच त्याला का पक्क फळ मिळतं. विश्वास ठेवणारा कच्चा असला ना त्याला कच्चं फळ मिळतं. उदाहरण लव्याकुळी हा द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणाला की मला तुम्ही शस्त्रास्त्र विद्या शिकवा. द्रोणाचार्य म्हणाले अरे तू काय कोळ्याचा आहे, मी क्षत्रियाला शस्त्रास्त्र विद्या शिकवतो, तुला मी काय शस्त्रास्त्र विद्या शिकवत नाही. मग त्या लव्या कोळ्याने त्या द्रोणाचार्याची मूर्ती बनवली आणि मूर्ती बनवून काय त्याची सेवा केली, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि काय शस्त्रास्त्र काय विद्या शिकू लागला. तो शस्त्रास्त्र विद्यामध्ये काय निष्णात झाला. काही दिवसांनी द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य अर्जुनाजी हे काय फिरण्याकरता चालले. ज्या ठिकाणी लव्याकुळी राहत होता त्या ठिकाणाहून चालले असताना त्यांच्याजवळ एक कुत्र होतं आणि ते कुत्र त्या लव्या कोळ्याला भोकू लागलं. लव्या कोळ्याला त्यांनी काय केलं, मग त्या कुत्र्याला बाण मारला, पण त्याला मारला नाही, त्याचं तोंड काय भोकणं काय बंद केलं. बंद केल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले अरे शस्त्रास्त्र म्हणजे असा कोण निष्णात आहे की आमच्या कुत्र्याला न मारता त्याचं भोकणंच बंद केलं. द्रोणाचार्य काय त्याच्याकडे गेले लव्या कोळ्याकडे, गेल्यानंतर सांगितलं की तुझा गुरु कुठं आहे. त्याने ती काय मूर्ती दाखवली. म्हणला वाह, याला म्हणतात शिष्य की श्रद्धा ठेवून आणि काय शस्त्रास्त्र विद्यामध्ये काय तू निष्णात झाला, तुला माझा काय आशीर्वाद आहे. श्रद्धेत काय पक्का श्रद्धा असली तर पक्का फल मिळतं, कच्चा श्रद्धा असली तर काय कच्चं फल मिळतं. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं, तुम्हाला माहीतच आहे. नळोबाराया तुकाराम महाराज नळोबारायाला न विचारता काय वैकुंठाला निघून गेले. निघून गेल्यानंतर निळोबाराय म्हणाले की मला न विचारता तुकाराम महाराज निघून गेले. जोपर्यंत तुकाराम महाराज मला भेटत नाही तोपर्यंत मी काय अन्न पाणी काय ग्रहण करणार नाही. 42 दिवस झाले अन्न पाणी ग्रहण केलं नाही. त्या ठिकाणी स्वतः भगवान त्या ठिकाणी आले आणि सांगितलं काय निळोबाराया, मी जगाचा ब्रह्मांड नाही, तुझ्या पुढे उभा आहे, डोळे उघड. तर त्या ठिकाणी काय म्हणतात, तुझा लागी भगवंत काय उभे राहिले आणि सांगितले की निळोबाराय, मी जगाचा ब्रह्मांड नाही का, डोळे उघडून मला पहा. तर निळोबाराय म्हणते की आम्ही नोळखोची देवा, आम्ही काय तुकायाचा धावा करीत असे. तर या ठिकाणी भगवंत जाऊन का तुकाराम महाराजाला पाठवलं. तर सांगायचं तात्पर्य पक्की श्रद्धा असली तर पक्क फळ मिळतं आणि कच्ची श्रद्धा असली तर कच्चं फळ मिळतं. पुन्हा श्रद्धेमध्ये 2 प्रकार, एक तिकीट श्रद्धा आणि एक
चिकित्सक श्रद्धा. चिकित्सक श्रद्धा कशाला म्हणतात? ज्या वेळेला इंद्र आणि विरोचन काय बृहस्पतीकडे काय आत्मबोध प्राप्त करण्याकरता गेले त्या ठिकाणी, आणि गेल्यानंतर त्यांच्या समोर उभा राहिले. प्रजापतीने सांगितलं कशा करता आले? ते मला आत्मबोध प्राप्त करण्यात हे काय काय बाजार का भाजीपाला काय छे उठाव कोई भी उठाव छे आणा, हे काय बाजार का भाजीपाला आहे ब्रह्मज्ञान? अरे माझ्या आश्रमामध्ये तुम्हाला 1 वर्ष तपस्या करावं लागेल, आणि त्या वेळेला काय तुम्हाला मी ब्रह्मज्ञान सांगेल. मग ते दोघं 1 वर्ष त्यांच्या आश्रमात राहिले, आणि आश्रमात राहिल्यानंतर पुन्हा कोणाकडे गेले? प्रजापतीकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा देह आत्मा आहे. आता त्या इंद्राला तर संशय आला, परंतु विरोचनाला चांगलं वाटलं. वाह, देहच आत्मा आहे, फारच चांगलं आहे. मग तो काय गेला आणि देहाचीच काय सजावट करू लागला. चांगले चांगले इष्टाचे कपडे घालू लागला, पाचवी पक्वाचं भोजन घालू लागला, आणि त्या देहाचीच काय तो काय पूजा करू लागला. 4 वाक्य काय त्यांनी काय धर्म काय त्यांनी काय स्वीकारला. यावत जीवन सुखम दिवे ऋणं कृत्वा सुखम दिवे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम सुखा. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दुसऱ्याचं ऋण काढावं, आणि काय तूप प्यावं, आणि मेल्यानंतर कोण द्यायला येतो या ठिकाणी, असं त्यांनी काय त्या 4 वाक्याचं मत केलं. परंतु इंद्राला ते काय पसंत पडलं नाही. इंद्र म्हणाला की हा देह आत्मा होऊ शकत नाही. देह कसा आहे? देह हा नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले, कर्म कीटकाचा बांधा, रवरव दुर्गंधी अमंगलतीचा बांधा. असा देह काळाचे धनपुटीलाचे, असा देहा नाशिवंत जाणार. असा देह कसा आहे? नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार प्रजापतीने काय त्याला काय आत्मबोध करून दिला. असं सांगायचं तात्पर्य हा का चिकित्सक श्रद्धा आहे. आणि पुन्हा का चिकित्सक श्रद्धा कशाला म्हणतात? संतांनी सांगितलं वाऱ्या करीला, तिथं काय म्हणायचं नाही, कशा करता करायच्या वाऱ्या, तर श्रद्धा ठेवायची त्यांची. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एकनाथी भागवत वाचा. त्या ठिकाणी असं म्हणायचं नाही की कशा करता त्याचे काय फले आम्हाला, त्याच्यात तिथं काही कोणत्या प्रकारची काय चिकित्सा करायची नाही. इकडे देवाचं दर्शन करायला जा, कीर्तन ऐकायला जा, प्रवचन ऐकायला जा, भागवत कथा रामायण कथा ऐकायला जा. त्या ठिकाणी असं नाही म्हणायचं कीर्तनाला गेल्यामध्ये काय होतं, कथा ऐकल्यामध्ये काय होतं, तिथे कोणती प्रकारची काय चिकित्सा करायची नाही. संतावर श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी काय जायचं, त्यावेळेला तुम्हाला काय चांगलं त्या ठिकाणी काय फळ मिळेल. विठ्ठल त्या ठिकाणी तुम्हाला काय चांगलं काय पक्क फळ मिळेल. आणि पुन्हा काय तुकाराम महाराज म्हणतात माझा विश्वास आणि मी काय त्यांचा सर्व भावाने काय दास झालेलो आहे. तुम्ही ते दासीचा दास करून ठेवा. शिवा
हरिदासाचे घरी मद उपजवा जन्मांतरी, संताच्या घरी दास मी कामारी, दारी परिवारी लोळत असे हीच भागी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास. मनुष्य कधीतरी भक्ती केली मिटे, तुझे द्वारी बसे ऐसे कधी विठ्ठल. असा विश्वास ठेवला आणि त्यांचे दास झाल्यानंतर ते काय करतात ते दुसऱ्या त्याची माझे हित हित करती म्हणजे काय करतात वाढावे संतान पुढे व्हावे धनधान्य हे करतात का मुलगा त्याचा मुलगा प्राप्त करून देतात का मुलगा चांगला निघाला तर चांगलंय आणि जो चांगला असतो तो ज्या आईबापाची जो सेवा करतो तो का तिन्ही लोकांमध्ये का त्याला श्रेष्ठ म्हटलेले कारण तुळशीला सुनो जननी सोयी सूत्र पुत्र बड़ भागी जो मातु पितु वचन अनुरागी तनया मातु पितु तो हितोष निहारा दुर्लभ जननी सकल संसारा सांगायचं तात्पर्य जो आई बापाची सेवा करतो मनोभावनाने आणि पुढे काय त्यांच्या वचनानुसार चालतो तो पुत्र खरा तिन्ही लोकांमध्ये काय श्रेष्ठ म्हणलेला आहे. पुंडलिकरायाने आई बापाची सेवा केल्यानंतर जगाचा ब्रह्मांड नायक त्यांनी विटेवर उभा केला. एवढी काय आई बापाची सेवेमध्ये काय एवढं काय सामर्थ्य आहे म्हणून असा जर पुत्र असला तर तो काय तिन्ही लोकांमध्ये काय श्रेष्ठ मानला जातो. पुन्हा वरम 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 येतो गुणी पुत्र नक छता मूर्खा नपी का एकच चंद्र हा समोहंती नच तारांगणोपी हे सांगतात की एकच मुलगा चांगला असला तर चांगला पुत्र भावायचा गुंडा
तस्मात् अभिवादनशीलस्य नित्यं मृतोपसेविना चत्वारि कस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. त्याला आयुष्य 100 वर्षाचं प्राप्त होतं. त्याला 100 वर्षापर्यंत म्हातारपणच येत नाही त्यांनी जर चांगली सेवा केली तर. आयुर्विद्या आणि त्याला काय विद्या प्राप्त होती. विद्या कोणती? संसारातली डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं अशा विद्या त्याला प्राप्त होतात का? कोणती विद्या? अध्यात्म विद्या त्याला प्राप्त होते, ज्याच्या द्वारा काय भगवत प्राप्ती होते अशी अध्यात्म विद्या त्याला काय प्राप्त होती. आयुर्विद्या यशो आणि त्याला यश बी प्राप्त होत. त्याला कुठं जर कोणतं काम करण्याकरता जायचं असलं तर त्याला पंचांग पाहण्याची जरूर नाही, ब्राह्मणाकडे जाण्याची जरूर नाही. तो केव्हा जरी गेला तर त्याला काय त्याची विजय. आयुर्विद्या यशो बलम आणि त्याला काय बल प्राप्त होतं. बल कोणाचं कोणतं प्राप्त होतं? धनबल, कारुण्य बल, दुसऱ्याचं बल. काही लोक म्हणतात येऊ दे माझा मित्र त्याला दाखवतो तुला. माझं जर बल नसतं तर माझा मित्र काय जाडजूड आहे मग तुला दाखवतो. अशा दुसऱ्याचं बल प्राप्त होतं का? धनाचं बल प्राप्त होतं का? आणि कशाचं बल प्राप्त होतं त्याला? आयुर्विद्या यशो बल म्हणजे काय? भगवंताचं त्याला काय बल प्राप्त होतं आहे का नाही. त्याला बल प्राप्त ज्या वेळेला का ना आपला भानदास महाराजाला 16 घेऊन चालले त्याला काय त्या ठिकाणी भानदास महाराजाच्या मुखातून कोणते शब्द आले होते? तरी हे आकाशवर पडू पाहे, सहायता घ्यावा लागत नाही. एकाने आत्मबल प्राप्त झाल्यानंतर असं काय 4 बल त्याला काय प्राप्त होतात. कोणाला 4 बल प्राप्त होतात? आई बापाची सेवा करतो, एकाने आई बापाच्या वचनानुसार चालतो, त्याला अशा या 4 गोष्टी काय प्राप्त होतात. आणि पुन्हा काय प्राप्त होत तर त्याला तो जगाचा काय ब्रह्मांड नायक आहे त्याच्यावर त्याचं काय प्रेम राहतं. विठ्ठल विठ्ठल पुन्हा काय होत असा जो पुत्र आहे तो आईचे 21 कुळ आणि बापाचे 21 कुळ काय धरून घेऊन जात. आणि त्याच्या अतिरिक्त असणारे ते कसे असतात? ऐसे कुळी पुत्र होती गुणवती पूर्वजा, 40 चोरी भांडवल आला भागाची, त्याचे मही दुःखी. पुन्हा तुका म्हणे मही ठल विठ्ठल तुका म्हणे ग्राम पशु केला नासू आयुष्या. ते सांगतात की ग्रामाचा पशु म्हणजे कोण? हे कुत्रे पित्रे असतात ना, ते आपल्या जीवनाचा काय नाश करून देतात. ते काय परमात्मा काय मनुष्य देह कशा
मनुष्य देह कशाचा मिळालेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा मनुष्य देह जंक्शन ठेशन आहे जंक्शन ठेशन भुसावळ जसं जंक्शन ठेशन आहे भुसावळून तुम्हाला दिल्लीचं तिकीट काढता येतं मुंबईचं तिकीट काढता येतं याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन परमात्मा होण्याचं तिकीट काढता येतं नरदे निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जेवती होईल जेवणामध्ये कान किती घालावे एकाने शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले साधे केले होय परब्रह्म या मनुष्य रूपी स्टेशनावरून काय काढता येतं नरकाला जाण्याचं तिकीट काढता येतं मग त्या ठिकाणी का सुख आहे का दुःख आहे त्या नाही त्या यमाची कमना काही बाहेर काढता कुणी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्यात चोर यातना मारिती दोडीती छोडीती निष्ठुर नरकाचं तिकीट काढत त्या ठिकाणी का दुःख हे दुःख आहे पुन्हा या शरीरावरून पशु होण्याचं तिकीट काढता येतं पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काही एक पदका मरती बहिणी होती पांगुळमुखी त्याचप्रमाणे या देहावरून मनुष्य होण्याचं तिकीट काढता येतं सुकृत दुष्कृत समान समीत पाविजय कर्म मी दैत पर्ये विषमी स्वर्गगामी का नरक या मनुष्याहून का या शरीराहून का मनुष्य होण्याचं तिकीट काढायचं मनुष्य होण्याचं तिकीट कसं काय काढता येतं त्याला पाप पुण्य समान लागतं मग काय करायचं पाप पुण्य करता सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाप करायचं आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत काय पुण्य करायचं जमेल का नाही अरे पाप तर होताच राहत त्या पापाच्या समान का पुण्य करावं लागतं ऐकायला म्हणून का पाप पुण्य ज्यावेळेला समान होतं त्यावेळेला का मनुष्य देह प्राप्त होतो जास्त पाप झालं तर का पशुची प्राप्ती होते जास्त पुण्य झालं तर का स्वर्ग का भगवंताची प्राप्ती होते विठ्ठल या ठिकाणी काय मुलगा जर चांगला असला तर ते काय देऊ शकतात पण चांगला नसला तर काय उपयोग आहे काय उपयोगच नाही आहे का नाही तो काय आई बापाची 21 कुळं काय नरकाला घेऊन जाणार आईची 21 कुळं आणि बापाची 21 कुळं काय नरकाला घेऊन जाणार अशा मुलाला काय देऊन काय हित करणं चांगलं आहे का या ठिकाणी त्याचप्रमाणे धन जे धनावाले लोक असतात ना त्यांना फार अहंकार येत मी म्हणजे मीच जगतामध्ये कोण आहे माझ्यासारखा जगतामध्ये धनवान कोणीच नाही त्याला अहंकार येतो तो म्हणतो की यशास्ति वित्तम सनरकुलीला स पंडिता सश्रुतिमान गुणज्ञ सएव भक्ता सच दर्शनीय सर्वे गुणा कांचन मास्त्रयंती आपल्याला काय सर्व बाजूने काय मोठा समजतो पुन्हा धनवाल्याची धनवाल्या बरोबर मैत्री होते गरीबा बरोबर मैत्री होत नाही ये रे मम समम वित्तम जय रे मम समम कुलम तयोर मैत्री विवाहस्य न दुष्ट आणि अनुष्टुष्ट असं काय जो धनवान आहे धनवाल्या बरोबर
ज्याचं कुल चांगलंय त्या कुलावाल्याबरोबर काय त्याची मैत्री होते, दुसऱ्या बरोबर त्याची मैत्री होते. धनवंताला जी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू सर्व मानिती वचन. जवत आले मोठा धंदा बहीण म्हणे दादा दादा, सदा शृंगार भुजने कांता लवे बहु म्हणे विठ्ठल विठ्ठल. परंतु धन अर्जन करण्याकरता अनेक प्रकारचे दुःख सहन करावं लागतात. अर्थानाम अर्जन क्लेशे तथैव परिपावने, अये वित्तम ते भोगम धिगर्थान. त्या क्लेशकारीला धन अर्जन करण्याकरता काय अनेक प्रकारचं काय दुःख भोगावं लागतं. त्याचप्रमाणे ते धन काय आपल्या मेहनतीने कमवलेलं पाहिजे. मेहनतीने जर कमवलं नाही आणि लबाडीने जर कमवलं तर ते 10 वर्ष टिकताना 11व्या वर्षी त्याचा समूळ नाश होऊन जातो. अन्य अर्जितम द्रव्य दशवर्ष आणि तिष्ठती प्राप्ते दशे वर्षे समूलांच्या विगच्छति. आणि पुन्हा ते धन मिळाल्यानंतर जो स्वतः आपणही खात नाही, दान बी घेत नाही, त्याची तिसरी गती होते. दानम भोग नाशस मित्र कतयो भवंती वित्तस्य, यो न ददाति न भुंक्ते तसे तृतीय गती होते. तृतीय गती म्हणजे का, चोर घेऊन जातात, सरकार घेऊन जातो, अग्नीमध्ये जळून जातं, नाही तर भांडणामध्ये पैसा जातो. याची काही तिसरी गती ठल. कुणाच्या धनामागे पंथार अनर्थ आहे. एयम हिंसा नतम दंभ काम क्रोधोत्मयो मदः, वेदम वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. त्या धनामागे काय 15 अनर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी का संत महात्मे जो मुलगा आणि काय धन देण्याकरता ज्या ठिकाणी काय देऊन काय हित करीत नाही, तर त्याच्या कोणतं हित करतात. तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. जेणे ज्या वेळेला त्या योगाने काय हा गोपाळ भगवान श्रेष्ठ काय आमच्यावर काय कृपा करील असं त्या ठिकाणी काय हित करतात. विठ्ठल आता असा जो गोपाळ आहे त्याचं निर्गुण स्वरूप काय आहे त्याचा मी विचार करणं थोडासा जास्त नाही सांगत मला. आता वेळ मी नसेल झाला असेल वेळ, आता थोडा राहिलेला आहे. तर त्याच्यात थोडं त्या ठिकाणी निर्गुण स्वरूप कसं आहे. सप्रयागात सकृत्वा शुद्धम अपाप विद्धम कभी भी मनुष्य भी असं त्या सांगितलं का. तो सर्व ठिकाणी का आकाशाप्रमाणे व्यापक आहे, पुन्हा शुद्ध आहे, पुन्हा कसा आहे धर्माधी पाप वर्जित आहे, पुन्हा कसा काय पुन्हा काय श्रेष्ठ आहे, पुन्हा सर्वज्ञ आहे, पुन्हा काय स्वयंभू आहे. पुन्हा त्याचं ज्ञान काय इंद्रियाच्या द्वारा होत नाही. न वाचा न पितुम एक भाग अभ्यस्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. ते वाणी त्याच्या द्वारा काय त्याचं काय वर्णन करू शकत नाही, पण तू वाणी काय त्याच्या द्वारा काय दुसऱ्याचं वर्णन करू शकते. त्याचप्रमाणे यन मनसा न मनुष्य येना हुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यच्चक्षुषा न पश्यति यच्चक्षुषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् प्राणेन न प्राणिति येन प्राणा प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. असा ब्रह्म असं काय ते भगवान कसा आहे असा त्या इंद्रियाच्या द्वारा सुद्धा त्याचं काय वर्णन करता येत नाही. पुन्हा त्याच्या ठिकाणी सोबत सजाती भेद नाही, पुन्हा देश काळ परिच्छेद आणि काय वस्तू परिच्छेद नाही. जसं वृक्षाचे सोबत भेदो पत्र पुष्प फलादी वृक्षांतर सजातीये विजातीये शिलाजिता. वृक्षाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी काय सजाती विजाती काय सजातीये विजातीये आणि स्वगत भेद आहे. त्याप्रमाणे त्या
कल्याण करणारा आहे त्या भगवान त्याच्या ठिकाणी सोबत सजाती भेद नाही. त्याप्रमाणे देश परिच्छेद काल परिच्छेद आणि पुन्हा काय वस्तू परिच्छेद सुद्धा नाही. न वस्तू न व्यापित्वा देश संतो नित्यत्वानापि कालत न वस्तुनोपि सार्वात्म्यम अनंत्यम ब्रह्मणि तीर्था. त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि काय वस्तू परिच्छेद नाही. पुन्हा कसा आहे न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूया अजो नित्यस्थ असतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैन क्लेजयन्तवो न शोषयति मारुतः अध्यद्य मदायोय मक्लेद्यो स्वस्यवते नित्य सर्वगत स्थाणुरथलोयम सनातन. असा काय परमात्मा काय सनातन आहे, पण त्याला काय संत महात्मे काय त्याला काय निर्गुण मध्ये असल्यामुळे त्याला काय सगुण मध्ये आमचा विठ्ठल सगुणामध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या तो बालकृष्ण भगवान का आहे साधकावर काय कृपा करतो आणि कृपा केल्यानंतर साधक काय परमार्थ पथावर काय आरूढ होतो. आरूढ झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला काय अनेक प्रकारचे काय दुःख भोगावं लागतात. काम क्रोध लोभ मोह हे जे काय विकार आहे ते त्याला अनेक प्रकारचे काय दुःख देतात. तर आम्हालाच काय दुसऱ्याला पण त्यांनी काय दुःख दिलेले. कामादी क्रोधात कामादी कोतवाल याने नाही हरिहराची अभूत घेतो पुन्हा काय पुन्हा काय क्रोधादी फौजात काय मिळाला त्याची दुहार माय बाप दुहार माय बाप. असे हे काय विकार आहे. हे विकार काय माय साधकाला काय त्या ठिकाणी त्रास देतात. पुन्हा अनेक प्रकारचं त्याला काय दुःख भोगावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सारसाही बिघडता होय होहा होनी वत्सकारिता ना तरी भलंग चौरिता भानयावरुनी माये पुढुनी बाळत काळे नेता येतुदे का उदक चुकता मिला. असं त्या ठिकाणी काय कैसे विषयाचे घर चांदिका थोर विकांत होय ते वीर विराट साहती विठ्ठला असं त्याला काय त्या ठिकाणी काय आहे विकारापासून काय या परमात्मा पथावर आरूढ झाल्यानंतर या विकारापासून काय त्याला अनेक प्रकारचे काय दुःख भोगावं लागतं. आणि त्याचप्रमाणे पुन्हा या जगतामध्ये लोक चालून बी देत नाही आणि बसून बी देत नाही. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करती म्हणती हा दोषी टाकीता आळशी पोट पोसा. आचार करता म्हणते हा न करा नरा निंदिताची. संत संग करिता म्हणते हा उपदेशी न करिता म्हणते संत संग करिता म्हणते हा उपदेशी. पुन्हा काय म्हणते धन नाही त्याची धारिता करंता त्याथा ताठा करिताची. ऐकणे बोलो जाता म्हणते हा वाचा ना म्हणते अखंड करवी भेटे काय भेटे जाता म्हणते भेटी जाता म्हणते अनिष्ठुर येता जाता घर पुरविले. लग्न करू जाता म्हणते हा मातला न करता म्हणते नपुसक झाला. निपुत्रता म्हणते पाहो तांडा पातकाचे मूळ पोरवार. असे लोक काय बसून देत नाही चालू नाही देत नाही. विठ्ठल एक माय बाप आणि मुलगा
प्रवासाला निघाले घोडं घेऊन. प्रवासाला निघाले घोडा घेऊन. तर त्या ठिकाणी काय बाप घोड्यावर बसला आणि पत्नीला आणि मुलाला काय पाय पाय चालले. समोर लोक म्हणजे काय मूर्ख आहे काय मुलगा एवढा मोठा मुलगा आहे त्याला पाय पाय बायकोला पाय पाय तो ना हा घोड्यावर बसवायला आठवडती का काय. तो उतरला खाली पुन्हा बायकोला बसवलं. बायकोला बसवल्यानंतर काय काय लोक भेटले काय मूर्ख लोक आहेत हे म्हणजे हा. अरे बायको एवढं प्रेम बायकोला तो घोड्यावर बसवला पाय पाय मुलगा पाय पाय चालला बाई. बायको उतरली. पुन्हा पुढे गेल्यानंतर मुलाला बसवलं. मुलाला बसवल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक म्हणाले की दुसरे लोक भेटले काय मूर्ख मुलगा आहे. आई बापाला पाय पाय चालला घोड्यावर बसवला चालला म्हणे काय मूर्ख आहे म्हणे. त्याला उतरेलं काय. पुन्हा ते म्हणजे आता तसंच चालले. काही लोक भेटले म्हणजे काय मूर्ख घोडं कशा करता असतं बसायचं तुझ्या पाय घोडं पाय पाय घेऊन चालले म्हणजे यांना लाटा वाटत काय म्हणे हा. मग ते काय झाले तिघही बसले. पुन्हा त्यांना काही लोक मिळाले काय मूर्ख काय घोड्याची यांना किंमत नाही करणार कुठला तिघही बसले चालले बोंबलंग म्हणे. मग ते काय तसेच घोडं आणि काय ते तसेच चालले. पुन्हा त्यांना पटले काय मूर्ख म्हणे हे पाय पाय चालले घोडं बी पाय पाय चाललं म्हणजे घोडं कशा करता असतं म्हणजे बसाय करता असं कशा करता. असे काय लोक काय चालूनच देत नाही बसूनच देत नाही. विठ्ठल त्या ठिकाणी असं काय त्या ठिकाणी काय अनेक प्रकारचं काय दुःख भोगावं लागतं. त्यावेळेला तो साधक म्हणतो आता काय हे परमार्थ सोडून द्यावा. आता काही जरूर नाही ह्या परमार्थाचे. परंतु ते संत महात्मे असतात ते तिसऱ्या चरण भागली माझा वाहतील वाहतील कडे तंबियाने जोडे सर्व सुख. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात
की जशी आई लहान मुलाला कडेवर घेते आणि सांगते की रडू नको बाळा, तुला काय पाहिजे ते मी देते तुला, त्याप्रमाणे संत असे काय त्या साधकाला कडेवर घेतात आणि त्याला काय परमार्थ करायला लावतात आणि परमार्थ करून काय त्याला सर्व सुखाची काय प्राप्ती करून देतात. आहे का नाही? सर्व सुखाची म्हणजे काय परमात्म सुखाची काय प्राप्ती करून देतात. त्या परमात्म सुखाला कधीही नाश होत नाही. तिन्ही कालामध्ये त्या परमात्म्या सुखाचा नाश होत नाही. आणि ते काय संसाराचं सुख आहे ते काय क्षणाक्षणाला काय नाश पावतं. पण ते संसार जे काय मोठे लोक असतात ते संसाराच्या सुखामध्ये काय रममान होत नाही. हेही संस्पर्शजा भोगा दुःख होते अत्यंतवंत कौंतेय तेन तेषु रमते बुधा. ते संसाराचं सुख कसं असतं अत्यंतवंत ते काय आधी असतं त्याला काय नाशवान असतं. क्षणाक्षणाला काय नाश पावतं. म्हणून त्याच ते सुखाच्या साधकाला देत नाही. कोणतं सुख देतात? परमात्म सुख देतात. त्या परमात्म सुखाचा तिन्ही कालामध्ये काय बाध होत नाही. असे जे संत आहे त्यांच्या वचनानुसार मी झाले असं शेवटच्या म्हणे शेषा सेविना आवडी तुका म्हणे शेषा सेविना आवडी तुका म्हणे शेष सेविना आवडी तुका म्हणे शेष जे संत आहेत त्यांच्या वचनानुसार मी काय चालेल. काही लोक संताला पाहिले का असे नाक डोळे मोडतात. त्याचं चांगलं होईल का? संतापाशी पाहू असे मर्यादा फलकाचा धंदा उरफ नाही का रे. पुन्हा संतापाशी ज्याचा नुरेची विश्वास त्याचे झाले दोष बळीवंत. संताचे गुणदोष आणि त्या मना केली या उगाना सुकृतात. अल्पविद्या गर्भ शिरोमणी मजभूमी ज्ञानी कोणा हे अंगी भरला ताठा कोणा ते मानिना सत्य सत्य अंगी भरला ताठा कोणा ते मानिना साधूच्या देहाची काय हेळणा करतो तो आहे का नाही. आणि पुन्हा त्यांच्यावर काय त्याचा काय विश्वास नसतो. ते की माझे हित करीती सकळ
जेणे हा गोपाळ कृपाकरी असे जे संत आहे त्यांच्यावर काय मी माझा काय विश्वास आहे आणि त्यांचा मी काय दास होईल आणि त्यांच्या वचनानुसार चालेल असं या ठिकाणी काय मी या अभंगाचा काय थोडक्यात भावार्थ सांगितलेला आहे. आता थोडा मध्यंतरी विठोबा रखुमाई करू. धोबार कृपा करे
उपस्थित सर्व भाविकांचा हार्दिक